श्रीकांत शिंदेंच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार, शांतिगिरी महाराजांची भूमिका आहे। हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज हे नाराज झालेले आहेत। शांतिगिरी महाराज 2 दिवसांनी शिंदेंची भेटून चर्चा करणार होते। निवडणुकीचे वार सुरू झालेले आहेत। निवडणूक वार सुरू असताना आमच्या जय भक्त परिवाराने संकल्प केलेला आहे की या लोकशाहीमध्ये की नाशिक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आणि त्यानुसार आमचे सर्व भक्त परिवार या निवडणुकीत सहभागी झालेले आहेत आणि या लोकशाहीमध्ये कितीही उमेदवार राहू शकतात। त्यामुळे आमच्या भक्त परिवाराला चिंता नाही आणि त्यानुसार जरी किती उमेदवार जाहीर झाले, कारण लोकशाहीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे की, आणि त्यानुसार आमचा जो लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा या मोहिमेच्या माध्यमातून आमचे भक्त परिवार आमच्या जोमाने कामं लागलेले असून या रणांगणामध्ये ते पूर्णपणे उतरले आहेत आणि संकल्पसुद्धा केलेला आहे की या लोकशाहीमध्ये जी लोकसभेची निवडणूक आहेत ती काय करायची, जोमाने काय लढवायची आणि जिंकायची सुद्धा। जय भारत, जय बाबाजी।